महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने पूर्ण झाले, मात्र अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत। पहिला म्हणजे आरोपी कृष्णा आंधळे आहे कुठे, त्याचं झालं काय? कृष्णा आंधळे जिवंत नसल्याची भीती व्यक्त होत असतानाच त्याला धनंजय मुंडेंनी फरार केला असा आरोप मनोज जरांगेंनी केला। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 90 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या। काहीच पर्याय न उरल्यामुळे वाल्मिक कराड शरण आला, त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मकोका लावण्यात आला। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांना लागलेला आहे। तसंच संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या हैवानांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं महाराष्ट्रभर संताप व्यक्त होतोय। बारामतीत संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख देखील सहभागी झाले होते। खंडणीखोरांनी वसूल केलेले पैसे कुणाला पोहोचत होते असा सवाल संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुखने केला। तर हत्या प्रकरणातील सर्व लेखी पुरावे आपल्याकडे असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलं। जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे, मग उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचे काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीने देतो। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती, जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले। एका जर दलित बांधवाला, जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणुसकीच्या नात्याने, नाही तर या महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून ते जर त्या बांधवाला वाचवायला जात असतील तर त्याची शिक्षा इतकी मोठी जर आज या महाराष्ट्रात भेटत असेल तर म्हणजे कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये। माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे, तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलं तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत। ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार, मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता, पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं। त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता। या गोष्टीचं मी आज देखील खरंच मला त्यांचा लास्टचा सुद्धा चेहरा बघायला नाही भेटला, याचं मी खरंच दुःख मानते। इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाहीये। बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये। आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं, धक्का लागला तरी मर्डर होत लागतील या। आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांच्या ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत फरार आरोपी कृष्णा आंधळे उपस्थित होता असा आरोप धनंजय देशमुखांनी केला। कृष्णा आंधळे कुठे आहे याचं उत्तर आता पोलिसांनीच द्यावं अशी मागणी देखील धनंजय देशमुखांनी केली। पहिल्या दिवसापासून आतापर्यंत फक्त एक मागणी मागतोय, आम्हाला न्याय पाहिजे। आणि न्यायासाठी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत झगडतोय। मागच्या 2 वर्षापासून तो 307 या केसमध्ये फरार आहे। आणि तो फरार असताना 29/11ला जे खंडणीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे, एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, जिथून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं, खंडणी मागण्यात आली, तिथं तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत कृष्णा आंधळे हा तिथं उपस्थित आहे। हा आलाय कॅमेरामध्ये। जे काही प्रशासन आहे, जे काही पोलीस यंत्रणा आहे, यांनीच खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं आहे। इंदापुरातही संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात धनंजय देशमुख, वैभवी देशमुख सहभागी झाले होते। त्यावेळेला वैभवी देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षरित्या आरोप करून लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी अजित पवारांकडे केली।
पवार असतील, उपमुख्यमंत्री आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे. माझे वडील गेलेत, आम्ही न्याय मागतोय आणि अजितदादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आज माझे वडील गेलेत, म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे, म्हणजे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय, त्याला तुम्ही पाठीमागे घालू नका. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपीला धनंजय मुंडेंनीच फरार केला असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणीही जरांगेंनी केली. तपास यंत्रणेकडं त्याची पूर्ण माहिती. धनंजय मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी होतोय इतके सबळ पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब खोटं बोलत आहेत की त्याचे पुरावे सापडले नाहीत म्हणून त्याला काही करता येत नाही. आता पाठीमागच्या 1-2-4 दिवसापूर्वी ते बोलले. हे सरळ फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत. तो 302 होतोय पण त्याला सरकार वाचवत आहे धनंजय मुंडेला. फडणवीस साहेबांना हे सुद्धा माहिती, ते खोटं बोलत आहेत की धनंजय मुंडेचे पुरावे नाहीत, पण पुरावे आहेत. फक्त फडणवीस साहेब म्हणायला पाहिजेत याला आरोपी करा. एकाच घंट्यात तो आरोपी होतो इतके पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी एक दावा केला. धनंजय मुंडेंच्या कारनाम्यामुळे त्यांच्या मातोश्री नाथरा या गावी वास्तव्याला गेल्याचं धस यांनी म्हटलं. माझा गट्टा कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला, तर यावर धनंजय मुंडेंनी देखील पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं. माझ्या परिवारावर कुणी चुकीचं बोलत असेल तर आपण सहन करणार नाही असा थेट इशारा धनंजय मुंडेंनी दिला. चुलत भाऊ वगैरे जे आहेत ना धनंजयचे किंवा त्यांच्या सौभाग्यवती, ते सुद्धा कदाचित थोड्याफार नाराज असतील की ह्या प्रकारामुळं. आणि घरातल्या कोणाचंच काय चलून नाही दिलं त्यांनी. बाई म्हणजे धनंजयची आई आहे. बाई 1.5 वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेली, अजून परत आलीच नाही. दुरुस्तीच झाली नाही त्या घराची. अशा पद्धतीचं वागलेले आहेत. त्याच्यामुळं हे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कुणावरती किती जबाबदारी सोपवायची, काय सोपवायची हे धनंजय मुंडेंना कळलंच नाही आणि हे काही करत बसले खाली. त्यामुळं प्रचंड रोष. वाल्मिक कराडवर जेवढा राग नाही त्याच्यापेक्षा 1% राग हा धनंजयवरती यायला लागला. दरम्यान धनंजय मुंडेंनी या सगळ्याबाबत काय स्पष्टीकरण दिले आणि काय इशारा दिलाय तोही आपण पाहूया. परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचं नूतनीकरणाचं काम हाती घ्यायचं आहे. त्यामुळे मी, माझी आई आणि कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्मगावी असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो. ज्यांनी आरोप केलेत त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलं होतं. मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असं सांगितलं आणि खोटे आरोप केले. राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझा आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा आणि शंका निर्माण करण्यात आल्यात, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत कुणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे. राजकारण आता या स्तरावर गेलं आहे याचं वाईट वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.